नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटपाची डाळ करतोय। ही डाळ म्हणजे फक्त पारंपरिक रेसिपी नाही, तर कोकणातल्या पिढ्यानपिढ्यांची परंपरा आणि गावरान चवीची आठवण आहे। आता ही वाटपाची गोडी डाळ करण्यासाठी आपण वाटीभर तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून घेतली आहे। तुम्हाला या दोन्ही डाळीपैकी एक डाळ वापरून जरी ही डाळ करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आता ही डाळ 2 ते 3 वेळा पाणी घालून अशी स्वच्छ धुवून घ्यायची। तुम्हाला जर वेळ असेल तर ही डाळ तुम्ही 10 ते 15 मिनिटं छान भिजवून सुद्धा घेऊ शकता, त्यामुळे डाळ छान फुलते। आता यामध्ये जाडसर चिरून मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा, त्याचबरोबर हिंग आणि चवीपुरतं मीठ। डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं। जास्त पाणी घातल्यामुळे काय होतं, कुकरच्या शिट्टीबरोबर सगळं पाणी बाहेर येतं, त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये डाळ आपण शिजवून घेणार आहोत। कुकरचं असं झाकण लावायचं, गॅसची फ्लेम हाय करायची आणि कुकर छान गरम करून घ्यायचा। कुकर गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावरच उघडायचा। कुकर थंड होईपर्यंत आपण वाटपासाठी लागणारं साहित्य पाहूया। वाटीभर किसलेलं ओलं खोबरं, पातळ चिरलेला अर्धा कांदा, लसूणच्या पाकळ्या, हळद, धुतलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये किसलेलं ओलं खोबरं, अर्ध्या चमचापेक्षा थोडी जास्त हळद, सोललेली लसूण, 2 हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि त्याचबरोबर पातळ चिरलेला कांदा, जिरं आपण वाटपात घालतोय त्यामुळे फोडणीत घालणार नाही, आणि धुतलेली कोथिंबीर। आता या सर्व साहित्यामध्ये पाणी घालून हे छान बारीक करून घ्यायचं। वाटपाची डाळ करण्यासाठी आपलं वाटप करून तयार आहे आणि त्याचबरोबर डाळ शिजून आपला कुकरही छान थंड झाला आहे। लक्षात ठेवायचं, कुकर उघडताना कधीही कुकरची शिट्टी वर करायची। पाहू शकता आपली डाळ छान शिजली आहे। ही शिजलेली डाळ छान एकजीव करून घ्यायची आणि जर डाळ तुम्हाला घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ती छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। जास्त पाणी आपण घातलं नाही, कारण शिट्ट्या होताना सर्व पाणी शिट्टीबरोबर बाहेर येतं, त्यामुळे डाळ तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे तितकं या डाळीमध्ये पाणी घालायचं। बरं, आता डाळीला फोडणी देण्यासाठी एक भांडं असं गरम करत ठेवायचं आणि त्यामध्ये फोडणीसाठी लागेल तितकं तेल घालायचं। बरं, सगळ्यांनाच या डाळीला फोडणी दिलेली आवडत नाही। काही लोक डाळ मिक्स करतात, त्यामध्ये वाटप घालतात आणि डाळीला उकळी काढून घेतात। तुम्ही तसंही करू शकता। गरम तेलामध्ये मस्त मोहरी घालायची। घातलेली मोहरी छान तडतडल्यावर फोडणीमध्ये असा हिरवागार कढीपत्ता घालायचा। कढीपत्त्याचा फ्लेवर या डाळीला अप्रतिम येतो। बरं, तुम्हालाही जर डाळ विदाऊट कांदा लसूण करायची असेल तर या वाटपामध्ये कांदा आणि लसूण तुम्ही न घालता देखील ही डाळ करू शकता। आता या फोडणीमध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालून ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। वाटण फोडणीमध्ये छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालायची। मस्त। आता ही डाळ या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा त्यापेक्षा थोडी कमी करायची। आता ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवली त्या भांड्यात आणि त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचं आणि हे दोन्ही पाणी एकत्र करून या डाळीमध्ये ॲड करायचं। डाळ तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे तितकं या डाळीमध्ये पाणी घालायचं आणि हे पाणी या डाळीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। डाळ शिजताना आपण डाळीमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे डाळीची चव बघून अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं। पाहू शकता, मस्त आपल्या डाळीला देखील मस्त उकळी आलेली आहे आणि आपली ही वाटपाची डाळ शिजून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला सांगते, अशी ही वाटपाची डाळ आमच्याकडे कोकणात लग्न कार्यात, पूजेला
किंवा इतर कोणत्याही समारंभात आवर्जून केली जाते. तुम्ही सुद्धा अशीच वाटपाची डाळ करता का? जर तुमची वाटपाची डाळ करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर आवर्जून कमेंटमध्ये मला तुम्ही तुमची रेसिपी नक्की शेअर करा. बरं, वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा, बेलचं बटनही दाबा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा की तुम्ही केलेली वाटपाच्या डाळीची तुमची रेसिपी कशी झाली.